हॅलो एव्हरीवन, आज आपण 2024 HSC जुलैचा जो फिजिक्सचा पेपर त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत की काय क्वेश्चन्स तर रिपीट होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, पण कन्सेप्ट जे आहेत ते नेहमी रिपीट होत असतात. तर आपण क्वेश्चन आणि त्याचं बेसिक कन्सेप्ट काय आहे त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करूया. तर पहिला क्वेश्चन बघूया आपण काय आहे. सो ॲटम्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर कॉट, म्हणजे आयसोटोप्स आयसोबार्स हे जे कन्सेप्ट आहे त्याच्यावरती त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. तर ह्याच्यात एक छोटीशी ट्रिक अशी आहे की बघा, टोप्स पी वरती थोडंसं इथं प्रोनाऊन्सिएशन आहे, राईट. तर ट्रिक अशी सांगते की सेम नंबर ऑफ प्रोटॉन जर असेल तर त्याला आपण आयसोटोप म्हणायचं, राईट. टोन्स न वरती प्रोनाऊन्सिएशन आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन जर सेम असतील तर त्याला आपण आयसोटोन म्हणतो. आयसोबार्स सेम ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर आपण काय स्टडी केला होता, समजा एक्स एलिमेंट होता, इथं ए आणि झेड होतं, राईट. तर इथं काय होता, हा होता ॲटॉमिक मास नंबर, थोडं शॉर्टमध्ये लिहितो मी, ॲटॉमिक मास नंबर. आणि हा काय होता, ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर काय होता तुम्हाला जर आठवत असेल तर ॲटॉमिक नंबर हा नंबर ऑफ प्रोटॉन्स विच इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑब्वियसली. तर इथं थोडेफार चेंजेस ते कसे करू शकतात. ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता सेम नंबर ऑफ प्रोटॉन म्हणलं तर सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणू शकतील, किंवा काय क्वेश्चनमध्ये चेंज करू शकतील, सेम ॲटॉमिक नंबर. असे छोटे मोठे चेंजेस जर तुम्हाला हे माहीत असेल तर त्यांनी जर चेंजेस केले, कन्सेप्ट रिपीट होईल. मोस्ट प्रोबेबली क्वेश्चन ॲज इट इज रिपीट होणार नाही. त्यामुळे हे थोडंसं डिस्कशन केलं. काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स तुम्ही तुमचे तयार करून ठेवा. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स विच इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. आणि ॲटॉमिक मास नंबर आपल्याला माहिती आहे. ॲटॉमिक मास नंबर इट इज रिलेटेड विथ न्यूक्लियस. इथं काय असणार आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि इथं काय असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सो नंबर ऑफ ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. असं जर असेल, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण, आयसोटोन्स म्हणणार. आणि सेम आयसोबार्स म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर जर सेम असेल तर. आता आयसोमर्स म्हणजे काय, तर सेम स्ट्रक्चरल मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट. ओके, त्याला म्हणायचं आयसोमर्स. सो आयसोमर्स तर काय होणार नाही. तर त्यामुळे ॲन्सर काय असेल तर आयसोटोप्स. ओके, दिस इज दी करेक्ट आन्सर पहिल्याचं. ठीक आहे. तर ह्याच्यात चेंजेस तुम्ही बघितले की कशा पद्धतीने कन्सेप्ट थोडेफार केले तर त्याच्यामध्ये चेंजेस छोटे मोठे करू शकतात. नेक्स्ट, मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. आता हा आहे सरफेस टेन्शन या कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर काय होता तो कन्सेप्ट थोडक्यात आपण रिकॉल करायचा प्रयत्न करू. दोन प्रकारची एनर्जी असतात. एक आहे कायनेटिक एनर्जी, दुसरा आहे पोटेन्शियल एनर्जी. मोशनमध्ये जर असेल पार्टिकल तर इट इज कायनेटिक एनर्जी. जर मोशनमुळे प्राप्त होणारी जी काही एनर्जी दॅट इज कायनेटिक एनर्जी. आणि अनबॅलन्स फोर्स आपल्याला माहिती आहे, एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स अनबॅलन्स्ड जर असेल तर दॅट विल कॉज डिस्प्लेसमेंट. अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज वर्क डन. म्हणजे वर्क डन जर होणार असेल तर इट इज पोटेन्शियल एनर्जी. आता इम्बॅलन्स फोर्सेस असतात कुठं आपल्याला माहित आहे. इथं कुठंही जर पार्टिकल कन्सिडर केला आणि हा जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कन्सिडर केला तर इथं जे आहे सगळे कोहेसिव्ह फोर्सेस आहेत. म्हणजे काय, सेम मटेरियलचे मॉलिक्युल्स. इथं एअर आहे आणि इथं वॉटर आहे. तर इथं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स असा कॅल्क्युलेट करू शकतो आपण. आता कोहेसिव्ह फोर्सेस वॉटरमुळे जी मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामुळे, तर कोहेसिव्ह फोर्सेस इथं जास्त असणार आहेत आणि ॲडिटिव्ह फोर्सेस लेस असणार आहेत. त्यामुळे इम्बॅलन्स फोर्स इथं आहे. आता इन बिटवीन इथं जरी तुम्ही कन्सिडर केलं तर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स असा तयार होतं. म्हणजे ह्या डाऊनवर्ड फोर्सला काही प्रमाणात बॅलन्स करणारे फोर्सेस अवेलेबल आहेत. तर मॅक्झिमम इम्बॅलन्स फोर्स कुठं आहे तर सरफेसवरती आहे. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम कुठं आहे तर सरफेसवरती. तर ह्याचा आन्सर काय असणार आहे, सरफेसवरती काय असणार आहे, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा तर संबंधच नाही, कारण काय, कायनेटिक एनर्जी ही ड्यू टू मोशन ही फॉर्म होते. आणि आपण इथं जो मॉलिक्युलर थेअरी होती त्याच्यामध्ये आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं की लिक्विड इन दी कंटेनर, राईट. त्यामुळे हे तर काय, कायनेटिक एनर्जी असू शकणार नाही, मिनिमम पोटेन्शियल असणार नाही. तर राईट आन्सर काय असणार आहे तर मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी, राईट. नेक्स्ट, कोएफिशियंट ऑफ एमिशन. कोएफिशियंट ऑफ एमिशन आपल्याला माहिती आहे की हीट एनर्जी समजा स्ट्राईक झाली तर इथून काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. काही प्रमाणात काय होणार आहे, ॲब्सॉर्ब होणार आहे. आणि काही प्रमाणात काय होणार आहे, ट्रान्समिट होणार. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी, आपण फेरीज ब्लॅक बॉडीचं कन्स्ट्रक्शन बघितलं होतं की जेवढं काय हीट एनर्जी त्याच्यावरती स्ट्राईक होते तेवढी ती मॅक्झिमम
ऑलमोस्ट 100% ॲब्सॉर्ब होते आणि जेवढी ॲब्सॉर्ब होईल तेवढीच ते एमिट करू शकणार आहे. तर इथं क्वेश्चनमध्ये चेंज काय होऊ शकतो, कोएफिशियंट ऑफ एमिशन 1, 100% ते एमिट करणार आहे. इथं एमिशनच्या बदल्यात ॲब्सॉर्प्शन पण म्हणू शकतात, ते 1 असायलाच पाहिजे. आता ट्रान्समिट राहिलेली एनर्जी जे ऑब्जेक्ट आहे ते ट्रान्समिट करते, म्हणजे एका ठिकाणून दुसरीकडे ट्रान्समिट करते. स्ट्राईक झाल्यानंतर राहिलेली त्याच्यातून आरपार निघून जाते. ठीक आहे, असं तर कुठलं नाही, त्यामुळे ट्रान्समिट होणार नाही. तर ह्याचा आन्सर काय असेल, E = 1 आणि T = 0. बरोबर आहे. ह्याच्यावरूनच ॲथर्मनस डायथर्मनस हे कन्सेप्ट तुम्ही बघून घ्या की हीट एनर्जी ट्रान्समिट होत असेल किंवा होत नसेल तर त्याला ॲथर्मनस म्हणतात, डायथर्मनस म्हणतात. लाईकवाईज याच्यावरती व्हेरी शॉर्ट आन्सर्समध्ये पण क्वेश्चन पडलेले आहेत याच कन्सेप्टवरती. किंवा 1 कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन प्लस ट्रान्समिशन प्लस वॉटेवर = 1. काय होतं, रिफ्लेक्शन, ॲब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन कोएफिशियंट ऑफ याची ॲडिशन = 1 असते, बरोबर ना. ते डेरिवेशन छोटंसं आहे ते बघून घ्या. म्हणजे याच्याशीच रिलेटेड ॲज इट इज क्वेश्चन पडणार नाही, पण ॲज इट इज क्वेश्चन जरी नाही पडले तरी याच्याशी याच्या अवतीभोवती फिरणारे छोटे मोठे जे आहेत क्वेश्चन्स येऊ शकतात, बरोबर आहे. तर बघून घेऊ आपण. टोटल एनर्जी R होती, त्याच्यामधलं रिफ्लेक्शन समजा R झाला असेल, ॲब्सॉर्प्शन समजा A झाला असेल आणि ट्रान्समिशन समजा TR झाला असेल, तर याला आपण काय केलं होतं, Qने डिवाइड केलं होतं. तर 1 = कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, याला R म्हणा, हे स्मॉल A' म्हणा किंवा याला TR म्हणा. हे कोएफिशियंट्स आहेत सगळे, तुम्ही तुमच्या नोटिफिकेशन्स बुकप्रमाणे देऊ शकता. तर हा जो रेशो आहे दॅट इज = 1. म्हणजे छोटे मोठे याच्यावरती डेफिनेशन येऊ शकतात. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय सांगा, ओके, रिफ्लेक्शन म्हणजे काय सांगा, ट्रान्समिशन म्हणजे काय सांगा. हा रेशो आहे. इकडे एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, याचं रिफ्लेक्शन येऊ शकतं, बरोबर आहे ना. सो रेडियंट पॉवर ऑफ एनी अदर बॉडी डिवाइड बाय ब्लॅक बॉडी, याला काय म्हणणार तुम्ही, कोएफिशियंट ऑफ एमिशन. आता रेडियंट पॉवर म्हणजे काय, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम इन युनिट एरिया. तर लाईकवाईज हे छोटे मोठे डेफिनेशन्स तुम्ही पाठ करून ठेवा, ते व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये येऊ शकतात. हे झालं. आता नेक्स्ट LED काय आहे, तर त्याचं सगळ्यात पहिला तर सिम्बॉल बघून घ्या. हे असणार आहे ॲनोड, हे असणार आहे कॅथोड, आणि ह्याच्यामधनं काय होणार आहे, तर लाईट एमिट होणार आहे, लाईट एमिटिंग डायोड, राईट. हे सगळ्यात पहिल्यांदा तर काय, फॉरवर्ड बायस. आता लाईट एमिटिंग डायोड विचारलं तर अदर ॲप्लिकेशन्स किंवा अदर डिव्हायसेस तुम्हाला विचारतील, फोटो डायोड विचारतील. तर फोटो डायोड आपल्याला माहिती आहे, इथं लाईट एमिट करते, तर तिथं फोटो डायोडमध्ये काय होतं, त्याच्यावरती लाईट पडत होतं, राईट. आणि इथं ऑपरेटिंग कंडिशन फॉरवर्ड बायस आहे, तिकडं काय असणार आहे, रिव्हर्स बायस असणार आहे. ओके, कमिंग बॅक टू दिस. आता इथं काय असणार आहे, होल्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह, हे असणार आहे डिप्लिशन लेअर. या पॉझिटिव्ह पोलॅरिटीमुळे इथं रिपल्शन या साईडला मिळणार आहे, निगेटिव्ह पोलॅरिटीमुळे इथं रिपल्शन या साईडला मिळणार आहे. तर दोन्ही इथं येऊन काय होणार आहेत, रिकंबाईन होणार आहेत, बरोबर आहे. आपल्याला बघितलं होतं आपण की समजा सिलिकॉन आहे, समजा हे त्याचे बॉन्ड्स सिलिकॉनचे, बरोबर आहे. आता जेव्हा या इलेक्ट्रॉन्सला एक्स्ट्रा एनर्जी मिळाली, आपण बँड थेरी पण बघितली होती की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, समजा हे बँड असतील. तर या इलेक्ट्रॉनला जेव्हा एक्स्ट्रा एनर्जी मिळाली होती तेव्हा व्हॅलन्स बँडमधून तो कुठं गेला होता, कंडक्शन बँडमध्ये गेला होता. आता वायसे वर्षा जर त्याची एनर्जी लो झाली तर तो काय करणार, कंडक्शन बँडवरून व्हॅलन्स बँडमध्ये येणार. आणि जेव्हा व्हॅलन्स बँडमध्ये येणार तेव्हा त्याचा परत एकदा बॉन्ड परत फॉर्म होणार, म्हणजे रिकॉम्बिनेशन होणार होल्स, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, म्हणजे परत बॉन्ड फॉर्म होणार. आता हे लोअर झालेली जी एनर्जी आहे ती इन टर्म्स ऑफ लाईट बाहेर पडते, म्हणून याला लाईट एमिटिंग डायोड म्हणतात. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय होणार आहे, होल्स आणि इलेक्ट्रॉन्सचं रिकॉम्बिनेशन होणार आहे. जंक्शन बिकम्स हॉट, हे तर काय आन्सर होऊ शकत नाही. रिव्हर्स बायसमध्ये तर तो असाचा प्रश्न नाही. जर फोटो डायोड असता तर त्याला आपण रिव्हर्स बायस कंडिशन बघितलं होतं. तसंच अदर ॲप्लिकेशन्स पण बघून घ्या, सोलार सेल वगैरे अदर जे आहेत ते सगळं त्याच्याशी इर्द गिर्द आहे. डिप्लिशन लेअर वाईड होतं का इथं, हे डिप्लिशन लेअर म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधला जो गॅप आहे, आता रिपल्शनमुळे काय होत जाणार आहे, डिप्लिशन लेअर कमी होत जाणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होत जाणार आहे. वाईडनचा तर प्रश्नच नाही. त्यामुळं
वाईड पण होऊ शकत नाही. A पॉसिबल नाही. सो आन्सर इज सी. ओके, तर कन्सेप्ट आणि त्याच्या अवतीभोवती त्याच्याशी सिमिलर क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट पार्ट मी लवकरच अपलोड करेल. टायमिंग मी हे जे क्वेश्चन्स जे काय पॉईंट्स सांगितले ते व्यवस्थित लिहून काढा आणि शॉर्ट नोट्स अकॉर्डिंगली थोडंसं त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे पॉईंट्स ॲड करून तयार करा.